शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे. भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही. भाषेच्या माध्यमातनं ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो. मातृभाषा ही महत्वाची आहेच. प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे. तो स्वाभाविक आहे, योग्य आहे. अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, त्यावेळी कुठेतरी दुःख होतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये. मराठी ही आहेच, मराठीशिवाय पर्यायच नाही आहे. मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे. पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत. आज तमिळ सारखी भाषा जी एक अतिशय प्राचीन भाषा आहे, या भाषेचं ज्ञान केवढं आहे, त्या भाषेमधलं साहित्य केवढं आहे. त्या भाषेमध्ये मगाशी राजराजेश्वर चोला यांचा तुम्ही उल्लेख केला. ज्या चोला डायनस्टीने 1000 वर्षापर्यंत आपल्या संस्कृतीचा झेंडा बुलंद ठेवला. आम्ही त्यांच्याबद्दल जर शिकलो नाही तर आम्ही करंटे ठरवू. आणि म्हणून त्याही भाषेचा स्वाभिमान आम्हाला का वाटू नये. कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. आणि अर्थातच आपल्या स्वभाषेचा, आपल्या मातृभाषेचा अतिशय चांगला अभिमान हा आपल्याला वाटला पाहिजे. आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही.